सर गोपे काय यार तू गोप्या तुला आत्ता प्रश्न पडला असेल. सध्या मी पडलोय. नाही पण मी एवढा खुश का आहे हा प्रश्नही पडला असेल. हा ऍक्च्युली तुम्हाला याआधी इतकं खुश कधीच पाहिलं नाही मी. बोप्या 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 हे बोप्या मिस मानसी फायनली माझ्या जाळ्यात अडकल्या. आणि तो पडतोस अनिकेत त्याचा उरला सुरला कॉन्फिडन्स सुद्धा संपला. मी म्हणालो होतो मानसी तू माझ्यापासून जेवढं लांब जायचा प्रयत्न करशील तेवढाच मी त्यांच्याजवळ येणार. आतापर्यंत मी कळसूत्री बावल्यांचा खेळ खेळत होतो. नाव आय हॅव अ डिफरंट स्ट्रॅटेजी फॉर मिस मानसी. हो कळली तुमची नवीन तेच ते तुम्ही जे बोललात तेच ते. ए बोप्या कर काय नाच. सर आता कुठे नाच. सर नको ना नाच. नाच. बाबा तुम्ही ते मानसीशी बोलत नव्हता हेच बरोबर का असं का बोलताय? अहो काय असं का हे काय आता नवीन सुरू केलंय. सकाळी उठायचं मार्केटमध्ये जायचं मग त्या भाज्या निवडायच्या मग त्यांच्यासाठी बार्गेनिंग करायचं. हे जे मानसीच्या प्रती प्रेम उतू चाललंय ना तुमचं त्याचा आम्हाला त्रास व्हायला लागला. नाही 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 हे मनूसाठी नाही तुमच्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी. आरोग्यासाठी हो कसं आहे माहितीये का सत्यजितराव सकाळची जी हवा असते ना ती तब्येतीसाठी अतिशय चांगली असते. कळलं का? हा म्हणून तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन आलो. एरवी तुम्हाला अशी चांगली हवा कुठे खायला मिळणार आहे? माझं काय मी आपलं फिरत असतो चालू असतं माझं. हो मग हो नाही म्हणजे मग आईंनी मार्केटमधनं कोथिंबीर आणि मिरच्या आणायला सांगितलं की कपाळावर आठ्या का पडतात तुमचं? अन्याय वगैरे करू नका. त्या दिवशी पोट्याचं नॅपकिन द्यायला सांगितलं तर लगेच चिडलात. आणि आता लाडक्या लेकीसाठी सकाळी उठून मार्केटमध्ये. आता तिच्या आवडीच्या भाज्या या पहाटेच मिळतात त्याला मी काय करणार? अरे अहो माझं नाव काय आहे? तुम्ही किती लपवण्याचा प्रयत्न केलात ना तरी पकडू शकतो मी. नाही नाही आता तुम्ही मला हसताय. हसा बरं का. पण काय माहितीये का जेव्हा तुम्हाला मुलगी होईल आणि तुम्ही तेव्हा तिच्यासाठी सगळं कराल ना तेव्हा मात्र मी तुम्हाला हसेल एवढं मात्र लक्षात ठेवा. बापाचं काळीच काय असतं हे कळण्यासाठी ना त्याच्या पोटी मुलगी जन्माला यावी लागते मगच कळतं. करेक्ट आहे तुमचं पण तरी हे फ्रेश एअर वगैरे खूप झालं बाबा. नाही कळेल. आता मी किती सांगितलं ना तरी काय होईल ये रे माझ्या मागल्या. कळेल तुम्हाला पण कळेल. म्हणू काही सांगशील तर कळेल ना काय झालंय ते. म्हणून तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय काहीतरी झालंय. सांगतेस का काय झालंय? मी बोलल्याने सिच्युएशन मध्ये काही फरक पडणार आहे का? आणि म्हणू
अगं सांग ना, काय प्रॉब्लेम झालाय? स्पष्ट सांग मला, काय प्रॉब्लेम झालाय? अजून कुठला प्रॉब्लेम व्हायचा बाकी आहे? म्हणजे आणि समर सरांनी आपल्याला जी जी शक्य आहे ना ती मदत आतापर्यंत केली आहे. मग ती माझी 6 महिन्याची ऍडव्हान्स सॅलरी असेल, नाही तर तुझा बिझनेस. प्रत्येक वेळी ते आपल्या पाठीशी उभे राहिले. पण काय? आपण प्रत्येक वेळी सगळ्याच गोष्टीत फेल झालो रे. आपण दरवेळी त्यांचा विश्वास मोडलाय. म्हणून पण ऑफिसला न जाण्याचा निर्णय. कारण मला कळत नाहीये मी त्यांना फेस कसं करू, काय उत्तर देऊ त्यांना. त्यांनी तुला सोडवलं रे आणि पण एंड ऑफ द डे तुला कार चालवता येत नाहीच आहे. कॉन्फिडन्स नाहीये तुझ्याकडे. मी काय आजारी पडलोय का मनू? नाहीये मला. गाडी चालवता कॉन्फिडन्स नाहीये माझ्याकडे. पण मी मुद्दाम करतोय का म्हणू? हे मी मुद्दाम करत नाहीये. ड्रायव्हिंग सीटवर बसलो ना की हात थरथरतात माझे. सतत तोच दिवस माझ्या डोळ्यासमोर येतो. काय करू मी? नाहीये हिंमत माझ्यात. मला वाटलं तू समजून घेशील मला. म्हणून हे बघ, एक ना एक दिवस मी. हा एक एक दिवसच महागात पडतोय आपल्याला. नाही म्हणजे या सगळ्यात तुझा काही दोष नाहीये, तुझी चूक आहे असं म्हणत नाही रे मी. पण या सगळ्यामुळे समर सरांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं. त्यांचं रेप्युटेशन खराब झालं. आणि हे सगळं कोणामुळे? तर आपल्यामुळे. कशी समोर जाऊ त्यांच्या मी? मला ना सतत गिल्ट येतं. आपल्यामुळे त्यांचं नुकसान झालंय, आपल्यामुळे त्यांचं नुकसान झालंय, सतत असं वाटत राहतं रे. म्हणून मला एक चान्स, लास्ट चान्स. मी करतो सगळं नीट, आय प्रॉमिस. आपले सगळे प्रॉब्लेम्स, थकलेलं घर भाडं आहे ना, हे सगळं मी सॉल्व्ह करतो. आणि हे बघ, आणि यापुढे तुला मान खाली घालावे लागणार नाही, आय प्रॉमिस. विश्वास ठेव माझ्यावर खरंच. आणि माझा स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे. पण समर सरांचं काय? म्हणजे अगं ते स्वतः म्हणाले ना, त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. आहे की होता? आणि खरंच सांग मला, आपण असं कितीसं ओळखतो रे समर सरांना? म्हणजे त्यांनी आपल्यावर एवढा विश्वास ठेवण्याचं कारण काय आहे? कारण त्यांना विश्वास आहे माझ्या कॅपॅसिटीवर. म्हणू, मला काहीही एक्सपिरियन्स नसताना त्यांनी आपल्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवले. म्हणून हाच त्यांचा ग्रेटनेस आहे यार. असेल, ग्रेटनेसही असेल. पण त्यांनी प्रत्येक वेळी आपल्यालाच फेवर करणं मला खटकतं. ग्रेट असतील रे ते, पण त्याही पेक्षा जास्त ते जरा विचित्र आहेत. म्हणजे तुला काही? नाही तसं काही नाही, पण ते ना कधीही कुठल्याही गोष्टीवरून 4 माणसात इन्सल्ट करतात, काहीही बोलतात, कसंही वागतात. आणि आपल्यावर त्यांचे अनंत उपकार असल्यामुळे सगळं ऐकून घ्यावं लागतं, सहन करावं लागतं. कारण आपल्याकडे दुसरा काही ऑप्शन नाहीये. पण असं सगळं किती दिवस चालणार नाही? माझं कामात लक्ष नाही लागत रे, मग त्यावरूनही ऐकून घ्यावं लागतं मला. आणि मी पुन्हा एकदा सांगते, मी फक्त सुखात तुझी साथ देण्यासाठी लग्न नाही केलं. तुला होणाऱ्या त्रासावरही माझा तेवढाच अधिकार आहे. आपण ना सामान्य मध्यमवर्गीय माणसं होतो ना. आपल्यासाठी पैशांपेक्षा जास्त आपला स्वाभिमान महत्वाचा असतो. आणि हाच स्वाभिमान जपण्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. असा वेळोवेळी तो पायदळी तुडवलेला मी नाही सहन करू शकणार. म्हणू आय प्रॉमिस, यापुढे तुझ्या स्वाभिमानाला ठेच लागणार नाही, याची मी काळजी घे. बाबा राहू देत, आपण नंतर येऊ. निघते मी. म्हणून थँक्यू.
बाय. कुठे गेल्या या दोघी? बाबा तुम्ही बसा, मी पटकन चहा टाकतो तुमच्यासाठी. हा आलोच. बाबा मी तुम्हाला सांगतो, हा समर अजिबात चांगला माणूस नाहीये. एखाद्याला मदत करणं वेगळं आणि एखाद्याला मदत करून त्याच्यावर उपकार करून त्याला आपल्या उपकारांच्या ओझ्याखाली दाबून ठेवणं हे वेगळं. आणि हा समर नेमकं दुसरी गोष्ट करतोय. मला माहितीये ना. नाही म्हणजे आता हेच बघा ना, अनिकेतला जेलमधनं तुम्ही आणि त्या सावंत वकिलांनी सोडवलं, पण या सगळ्याचं क्रेडिट कोण घेऊन जातंय? समर. काय संबंध आहे त्याचा? उगाच कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट घ्यायचं. काहीही झालं, कुठलीही गोष्ट झाली, कुठलाही प्रॉब्लेम झाला की तो प्रॉब्लेम कायम त्या समरपाशी येऊन थांबतो आणि आपल्याला वाटतो की तो समर चांगला माणूस आहे. बाबा तुम्हाला सांगतो, त्या समरचा हेतू ना मानसीला आपल्या तालावर नाचवण्याचा आहे, बाकी काही नाही. तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगू का? मला पर्सनली असं वाटतं की मानसीने हा जॉब आता सोडायला हवा. लवकरात लवकर त्या समरपासून लांब जायला पाहिजे तुम्ही. बाबा मी चुकीचं बोललो असेल तर आय एम रिअली सॉरी. मला तुम्हाला हर्ट. चूक तुमची नाही, माझीच आहे. बाबा प्लीज. खरं तर हीच माझ्या मुलींची माफी मागायला हवी. किती विश्वास असतो ना मुलींचा बाबांवर. आपले बाबा सांगतायत ना आपल्याला, मग ते बरोबरच असणार. तसंच वागायचं. असा डोळे झाकून माझ्यावर विश्वास ठेवला हो त्यांनी. हे मनू लहानपणी खेळताना पडली किंवा घसरली ना तर कुणालाही हात लावू द्यायची नाही जखमेला. मग मी तिला इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून ना हळूच तिच्या जखमेवर औषध लावायचं. तिला कळायचं नाही असं नाही, कळायचं, पण कुठेतरी एक ठाम विश्वास होता त्या चिमुकल्या डोळ्यात की बाबा याला आपल्याला काहीच होणार नाही. हा विश्वास मी कुठेतरी बाप म्हणून गमावून बसलो. बाप म्हणून मी हरलो. बाबा प्लीज असं नाहीये. उलट मानसीवर सगळ्यात जास्त प्रेम तुमचं आहे. तुम्ही कायम तिच्या पाठीशी उभे आहात, हिमालयासारखे. नाही हो, नाही. जेव्हा माणसीला खरी बाप म्हणून माझी गरज होती ना तेव्हा मी तिला वाऱ्यावर सोडलं. हो. बाप म्हणून तिला समजून घेण्यात कमी पडलो. बाप म्हणून माझं कर्तव्य पार पाडण्यात कमी पडलो. बाप म्हणून त्यांच्या डोळ्याला डोळा नाही भिडवू शकत, त्यांच्याच काय पण स्वतःच्याही डोळ्याला डोळा नाही भिडवू शकत मी. तेव्हा एका मुलीला आपल्या बापाला भेटून काहीतरी दुःख सांगायचं असतं, बोलायचं असतं, नेमकं त्याच वेळेस मी त्यांना नाही जवळ केलं. हे बाप म्हणून खूप मोठं अपयश. सत्य. बाबा प्लीज शांत व्हा. माझं हे काम झालं की मग करते तुमचं काम. नो नो, माय नॉट युअर. माझं बोललो ना तुमचंच काम आहे म्हणून. समर सरांनी हे डिटेल्स सगळे तुम्हाला द्यायला सांगितले होते म्हणून मी आपले तुम्हाला दिले. मानसी मॅडम, फारच मोठी अमाऊंट आहे नाही? म्हणजे बघता बघता कधी एवढी वाढली काही कळलं नाही. नाही ठीक आहे. ठीक आहे? ठीक आहे काय बोलताय? एकतर तुमच्या अनिकेतचा धंदा 12च्या
म्हणजे अनिकेतचा धंदा बंद झालाय. शिवाय पुढच्या महिन्यापासून तुम्हाला सुद्धा पगार मिळणार नाहीये. कसं काय एवढं लोन फेडणार तुम्ही? कठीण आहे बाबा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. असू दे असू दे. गुड मॉर्निंग. काय बोपे, तुमच्यासाठी एक वेगळं टेबल लावू इथे? वाय आय टेबल देन मी वाय व्हॉट आय नाही, कधीतरी कंपनीचं ऍक्च्युअल काम करत जाओ. हा तेच म्हणजे तुम्ही सांगितलं होतं ना, मानसी मॅडमनी आपल्याकडून जे काही लोन घेतलं होतं त्याचे डिटेल्स त्यांना द्या. काय सगळ्यांसमोर? मिस मानसी, 5 मिनिटात आला. चला चला काम करा. चला चला काम करा. गाडी चालवतो की विमान चालवतो रे? कॉलर काय पकडताय? तू खाली उतर, तुला बघतो. काय झालं? कसला विचार करत होतास? नाही काय नाही, मी जरा जाऊन येतो. आई आहे तुझी मी. तुझ्या डोक्यात काय चाललंय मला ओळखता येणार नाही असं वाटलं तुला. नाही, काळजी कर तू, काळजी करायलाच पाहिजे. घराची जबाबदारी आहे तुझ्यावर, बायकोची जबाबदारी आहे. आणि आपलं काही लोकांसारखं नाही ना. लोकांचा दिवस उजाडतो आणि मावळतो. आपला दिवस उजाडतो, नवीन संकट उभं राहतं आणि मग मावळतो. आणि या गोष्टीचा त्या पोरीला त्रास होतोय. तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे की नाही? आई, मी काहीच करत नाहीये का? मी हातपाय मारत नाहीये. मी हे मुद्दाम करतोय का? असं बोलले मी असं? तुझा विश्वास आहे राजा तुझ्यावर, आणि मनूचा पण तुझ्यावर खूप विश्वास आहे. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुमच्या दोघींच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नको. आई, मला हे कळत नाहीये का? मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत नाही असं वाटतंय का तुला? होतोय ना त्रास, होतोय ना त्रास. अरे मग कर ना काहीतरी. तुझ्या मनगटातलं पाणी दाखव, दाखव त्या लोकांना, दाखव. अरे त्या मनूला तोंड दाखवताना आता मला लाज वाटायला लागली.